श्लोक साधन साधावे. गुरु म्हणजे माये बाप, नाम घेता हरतील पाप. सर्वप्रथम मी सर्व गुरूंना वंदन करतो. भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले गेले आहे. कारण गुरु जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. असे म्हणतात की गुरु या शब्दामध्ये सर्व काही सामावले आहे. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे. ज्या शिष्याने गुरूंना देवतुल्य मानले त्याने यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसतात. योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही. महर्षी व्यास व गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारत आजही आदर्श युवकांना नवी दिशा देतात. I salute all gurus of the world and begins my speech. In Indian culture, Guru has a position of God. The Guru brings light of knowledge in our life. The Guru Purnima is a festival, is spiritual and essential festival. This festival starts in Ashad month. This festival called by Ashad Purnima and Guru Purnima. This festival is full moon day. मी आता तिसरीमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी. मी आज तुम्हाला राजर्षी शाहू महाराजांबद्दल 4 शब्द बोलून दाखवणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी विनंती होती. राजर्षी शाहू महाराज हे थोर समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे विद्यार्थी होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 साली कागल येथील गावात झाला. त्यांचे संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव फडके. त्यांच्या आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव जयसिंगराव होते. कोल्हापूर संस्थानाचे चौथे राजे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या चौथ्या नंदीबाई यांनी शाहूराज यशवंतरावांना दत्तक घेतले व त्यांचे शाहू असे नामकरण केले. शाहू महाराज लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे लोकप्रिय होते. सन 1889 ते 1893 या काळात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. 1 एप्रिल 1891 साली रोजी शाहू महाराज लक्ष्मीबाईंशी विवाहबद्ध झाले. इसवी सन 1894 साली कोल्हापूर संस्थानाच्या राजकारणाची सूत्रे होती. आपण सर्व शाहू महाराजांना लोककल्याणकारी राजा म्हणून ओळखतो. दुर्दैवाने 6 मे 1922 रोजी शाहू महाराजांनी मुंबई येथे आपल्याचा शाही मी इयत्ता 3मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी. मी आज तुम्हाला राजर्षी शाहू महाराजांबद्दल 4 शब्द बोलून दाखवणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. राजर्षी शाहू महाराज हे थोर भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 साली कागल तालुक्यातील फडके घराण्यात झाला. त्यांचे संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव फडके. त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आप्पासाहेब हे होते. कोल्हापूरचे चौथे राजे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या चौथ्या पत्नी आनंदीबाई यांनी शाहूराजांना दत्तक घेतले व त्यांचे शाहू असे नामकरण केले. त्यानंतर 1889 ते 1893 या काळात शाहू महाराजांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शाहू महाराज लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे व लोकप्रिय
होते. शाहू महाराज सुईवाणीची विवाह झाले. त्यानंतर संस्थानाच्या राजकारभाराची सूत्रे शाहू महाराजांची होती. आपण सर्व शाहूराजांना लोककल्याणकारी राजा म्हणून ओळखतो. दुर्दैवाने 22 रोजी 6 मे मुंबई येथे त्यांनी आपल्याचा श्वास घेतला. धन्यवाद. चेंज कर व्हिडिओ कर ते चाललंय. Parents and my dear friends, today I will speak about Chhatrapati Shahu Maharaj. Shahu Maharaj, known as Chhatrapati Rajashri Shahu, and his original name was Yashwantrao. He belongs to the dynasty of Maratha. He was first Maharaj of Kolhapur in Maharashtra. He was born on 1874 in Kagal village of Kolhapur. His father was Yashwantrao and mother was Radhabai. He married Lakshmibai in 1st April 1891. He put efforts to remove caste system and taking it and child marriage. Now he died on 6 May 1922. Thank you. किंमत माझी देत बचिती देते तर माझी कृती. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि गुरुदेव आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी शाहू महाराजांच्या विषयी 4 शब्दात बोलणार आहे. शाहू महाराजांना लोकराजे म्हटले जाते. का बरे? कारण ते जनतेचे राजे होते. त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी कामे केली. आज आपला परिसर दिवाळा आहे तो शाहू महाराजांच्या व आसपासच्या जमिनी पाण्याखाली आणल्या. त्याशिवाय काळामळी व तुळशी ही झाडे सुद्धा आणली. त्यांनी अनेक गोरगरीब मुलांसाठी शहरात मोठी बांधली. महिलांच्या शिक्षणाची सोय केली. शाहू महाराज कुस्तीवर प्रेम करत होते. शाहू महाराज स्वतः कुस्ती करत होते.
केला व शहरात फुलाची बाजारपेठ बांधली.